आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार बॉबी देओल यांच्यावर आरोप आहे की हे वास्तव लपवून ठेवतात. आता बॉबी, तुमचा बायोडेटा पाहिला तर म्हणतात की मुंबईच्या फेमस जमनाबाई नर्सी स्कूलमध्ये शिकलात. हो. मिठीबाई कॉलेजचे ग्रॅज्युएट आहात. हो. खूप अभ्यासामध्ये चांगले होता. अजिबात परंतु शाळेला जात नव्हतात आणि हट्ट करायचा शाळेत न जाण्यासाठी मार खावा हो सर, लागायचा. खूप व्हायचा. म्हणजे ऍक्च्युली मला शाळा लहानपणापासूनच आवडत नव्हती. आणि माझा प्रॉब्लेम हा होता की जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी जास्त करून हिंदीमध्ये बोलायचो. आणि ती शाळा इंग्लिश मीडियम होती. तर स्कूलमधून कंप्लेंट यायची आईकडे की तुमचा मुलगा जर हिंदीमध्ये बोलत असेल तर तुम्ही त्याला हिंदी मीडियममध्ये घाला. आणि जो ओरडा खावा लागला त्याच्यानंतर मी जे हिंदी विसरलो आणि इंग्लिश सुरू केलं की आता मी जास्त विचारसुद्धा इंग्लिशमध्ये करतो. तर जेव्हा कधी कधी सकाळी लकीली माझं घर जवळ होतं. म्हणजे 5 मिनिटं अंतरावर बाईक कार चालतसुद्धा तितकंच लांब होतं. तर आई मला मारत घेऊन जायची शाळेपर्यंत. आणि तिथे प्रिन्सिपल उभे होते. ते म्हणाले, त्यांनी माझ्या आईला पाहिलं आणि म्हणाले की तुमच्या मुलाला शिकायचं नाहीये, त्याला आत्ताच्या आत्ता परत घेऊन जा. मी म्हणालो यार का म्हणाले हे असं, मला परत मारत मला घरी घेऊन गेली. तर मग असं मार होतं. चपलेने खावा लागायचा. हो, आई जास्त करून चप्पलने, म्हणजे त्यांचं गो टू वेपन तेच होतं. आणखी एक गोष्ट तुम्ही लपवली. तुमचं स्कूलमध्ये नाव विजय सिंग होतं, सिनेमांमध्ये बॉबी देओल होतं, पण बाबा तुम्हाला कद्दू म्हणायचे. हो पप्पा, ॲक्च्युली कसं आहे, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी खूप माझे गाल खूप गोल होते आणि मी थोडा गोल होतो. तर एकदा आम्ही पप्पा कायम ना जिथे कुठे आम्ही जायचो, जमीन घ्यायचे आणि फार्मिंग करायचे. काशीपूरमध्ये होतो कदाचित फार्म त्यांनी घेतलं होतं, तर तिथे व्हेजिटेबल्स आले होते. तर मी एक असा मोठा गोल असा पाहिला. तर मी म्हणालो, पप्पा हे काय आहे? तर म्हणाले कद्दू. तर तेव्हापासून माझं नाव त्यांनी कद्दू म्हणायला सुरुवात केलं मला. जेव्हा ते म्हणायचे मला वाईट नव्हतं वाटायचं, कारण ते प्रेमाने इतकं म्हणायचे, कद्दू इकडे ये जरा. तर ॲक्च्युली माझ्या आईला माझं नाव त्यावेळी जेव्हा मी जन्माला होतो 1969 मध्ये, तेव्हा पहिल्यांदा चंद्रावर माणूस पोहोचला होता. तर माझ्या आईला माझं नाव ठेवायचं होतं इंद्रनील. परंतु जेव्हा माझी काकू मला शाळेत घेऊन गेली आणि त्यांनी कदाचित माझ्या आजीने सांगितलं असेल, बीजीने, हे नाव आहे. तर जेव्हा मी पोहोचलो तर माझं नाव त्यांनी विजय केलं. तर माझं खरं नाव विजय सिंग देवल आहे. मग नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा समजलं की दादा अजय आहेत, तर मी विजय आहे. माझी मोठी बहीण विजेता आहे आणि माझी त्यापेक्षा मोठी बहीण अजिता. तर आमची नावं तशी आहेत. हे सुद्धा खरं आहे का की जे कद्दूजी होते ते 20-20 ग्लास दूध प्यायचे? हो, मला दुधाची खूप आवड होती. मला तर म्हणजे असं होतं की सगळ्यात मोठा ग्लास कुठला मिळेल किचनमध्ये, त्यामध्ये मी दूध पिणार होतो. म्हणजे दूधच नाही, मी तर लस्सीसुद्धा प्यायचो, ज्यूससुद्धा प्यायचो. मला खूप आवड होती या गोष्टींची. तर आय लव्हड इट. माझ्या भावाला आवड नव्हती अजिबात दूध पिण्याची. दादा तर म्हणजे दूध तर कधी मला ऐकण्यात यायचं की कुंडीत टाकायचे, पीत नसायचे. पण अच्छा, त्यांची बॉडी बघून वाटायचं की ते दूध तूप पिणारे असतील. खरंय? नाही, मोठे झाल्यावरती मग त्यांना सगळं दूध, लस्सी हे सगळं आवडायला लागलं, जेव्हा लहान होते. परंतु एक आहे ना, एक आपल्या कल्चरमध्ये की दूध प्याल तर जास्त मजबूत व्हाल, उंच व्हाल, असं असतं. तर पण तुम्ही मजबूत तर नाही झालात. मी असं ऐकलंय की 14 वर्षांच्या वयापर्यंत तुम्ही वडिलांच्या खोलीमध्ये झोपायचात. हो. मी खूप लकी आहे की मला ती 14 वर्ष मिळाली आई पप्पांबरोबर दररोज. आणि मी त्यांना बघायचो. पप्पा घरी शूटवरून लेट यायचे तर मी जागत असायचो, त्यांची वाट बघायचो. कधी-कधी जेव्हा मी आजारी असायचो तेव्हा पप्पा खूप काम करायचे. पप्पा 3-4 शिफ्ट करायचे. तर रात्री यायचे आणि मला पकडायचे आपल्या हाताने, असे गळ्याशी पकडून झोपायचे आणि मला त्यामध्ये जो एक आराम मिळायचा तापामधून, ते काही वेगळंच होतं. तर मी खूप लकी होतो. आई मला ओरडत असायची, "जा, लाज वाटू दे, मोठा झालाय, जाऊन झोप आपल्या भावाबरोबर." तर मला खूप वेळ लागला तिथे जाण्यासाठी. मला 14 वर्ष लागली तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. तर मी कायमच खूप आणि मी जवळ हे होतो सुद्धा त्यांच्या. ऐकलंय की रात्री अंधारामध्ये भीती वाटायची म्हणून दिवा लावून झोपायचात तुम्ही. ॲक्च्युली ही 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 सवय मला लागली पप्पांकडून. कारण पप्पांना नेहमीच थोड्या उजेडाची सवय होती झोपताना.
तर जेव्हा मी त्यांच्याबरोबर 14 वर्ष राहिलो तर मला सुद्धा त्या प्रकाशाची सवय लागली. थोडासा उजेड माझ्या खोलीमध्ये असायला पाहिजे आणि कायमच राहिलाय. आता माझं लग्न सुद्धा झालं तर मी आणि माझी बायको भांडत राहते, लाईट ऑफ कर. मी म्हणतो मला हवाय थोडासा उजेड. तर ठीक आहे म्हणते ती, आता तिला सुद्धा सवय लागली आहे. पण हो, त्यामुळे मला उजेडाची कारण मला ते त्यामुळेच मला मला तसं कम्फर्टेबल वाटतं. आणि तुम्हाला घराबाहेर जायला अलाउड नव्हतं? अजिबात नाही. अजिबात अलाउड नव्हतं. स्कूल सकाळी सुरू व्हायचं 9 वाजता आणि 3:30-4 वाजता संपायचं. मी घरी यायचो आणि त्याच्यानंतर मी घरीच मग जेव्हा मी 9th-10thमध्ये गेलो तेव्हा मोठे होतात तुम्ही त्या एजमध्ये टीनेजर, तर तुमचे मित्र वगैरे घरी पार्टी ठेवतात, तर आपल्याला बोलवायचे. तर मी आईला म्हणायचो, "आई मला जाऊ दे." आई म्हणायची, "नाही." म्हणजे 10 वेळामधून एकदा तयार झाली असेल किंवा 2दा आणि 2दा जेव्हा तयारसुद्धा झाली तेव्हा मला 9 वाजता परत ये म्हणाली. तर मी म्हणालो, "आई मी जाऊन काय करू?" तर मी तिकडे जायचो आणि तिकडे जाऊन माझ्या मित्राच्या घरी त्याला मदत करायचो सेटअप करण्यासाठी आणि मी घरी यायचो. मग ही भीती होती का, की कुणीतरी तुम्हाला किडनॅप करू तसं शकेल? झालं होतं ॲक्चुअली. जर तुम्ही लोकांनी माहीत नाही, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की नाही, बिल्ला रंगाचं नाव ऐकलं हो, असेल. हो, ऐकलंय. तर त्या काळामध्ये त्यांचा खूप दरारा होता कारण त्यांनी खूप सारे क्राईम्स केले होते. दिल्लीमध्ये तर खूप वाईट केलं होतं त्यांनी. दिल्लीमध्ये एक भावा-बहिणी बरोबर आणि त्यांचं असं होतं की कुणाला सुद्धा किडनॅप करायचे, त्यांना सोडायचे नाही. आणि मी स्कूलमध्ये होतो, 6वी होतो किंवा 5वी किंवा माझा एक मित्र होता. त्याचा हात त्यावेळी प्लास्टरमध्ये होता, त्याचा हात तुटलेला होता. तर एक दिवस सडनली समजलं स्कूलमध्ये की त्याला कोणीतरी उचलून घेऊन गेलं. तो इतका लकी होता की बिल्ला आणि रंगा कुठेतरी हरवले होते. कुणीतरी एकीकडे अडकला, कोणी दुसरीकडे अडकला. तर भीतीमध्ये त्या बिल्लाबरोबर होता तो कदाचित. त्याने त्याला तिकडेच पानाच्या दुकानापाशी सोडलं. बहुतेक तर तो वाचला. आणि तो एकच सर्व्हायव्हल आहे आजपर्यंत त्याचा. आणि तो घरी आला तर त्याला विचारले प्रश्न पोलिसवाल्यांनी, तर ते म्हणाले, "स्कूलमध्ये कोण-कोण मुलं आहेत आणि तुमच्या मुलाचं नाव?" त्याने सांगितलं, कारण माझा मित्रच होता तो. तर माझी लाईफ बदलली. मला तर म्हणजे त्यामुळेच आणखी मी कॉलेजमध्ये सुद्धा गेलो तर घरातून बाहेर नाही. मला अलाउड नव्हतं रात्री 10 नंतर. म्हणजे जो किडनॅप झाला तो फिरत होता, हां, जो तो फिरत नव्हता झाला होता. तो आपल्या घरी बंद तो होता. फिरत होता, तो पार्टी करत होता आणि मी जो किडनॅप झालो नव्हतो. म्हणजे बिल्ला रंगाला हँग केलं, म्हणजे त्यांना डेथ पेनल्टी मिळाली, तर माझी लाईफ तशीच राहिली. पण ज्याला घरामध्ये बंद केलं गेलं, जो रात्री अंधाराला घाबरायचा, जो स्कूलमध्ये जात नसेल, त्याचे मित्र लिमिटेड झाले असतील. त्याने ॲक्टर बनण्याचा विचार कसा केला? मला अजून सुद्धा आठवतं, सेकंड स्टँडर्डमध्ये होतो किंवा फर्स्ट स्टँडर्डमध्ये सगळ्या मुलांना विचारलं, की तुम्हाला काय व्हायचं मोठं होऊन, कोण-कोण होणार? तर जेव्हा माझी पाळी आली, तर मी म्हणालो, मी हिरो होणार आहे. तर तेव्हापासून शौक होता, की मी हिरो होणार, पण मला ही समज सुद्धा नव्हती, की हिरो असतो काय? जोपर्यंत मी पप्पाबरोबर सेट्सवरती जायला लागलो नाही. मग मी बघायला सुरू केलं, की पप्पा जेव्हा शूटिंगवरती असायचे आणि बाकी सगळे मोठे स्टारसुद्धा त्यांच्याबरोबर असायचे, की ज्या प्रकारे पब्लिक आणि लोक आणि त्यांचे फॅन्स त्यांना बघायचे, त्यांच्या डोळ्यामध्ये जे एक प्रेम होतं माझ्या पप्पांविषयी, ते मला बाकी ॲक्टरसाठी नाही दिसायचं. तर दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट रिझन. माझी इच्छा होती, की मी जेव्हा हिरो होईन, तेव्हा मला सुद्धा माझे फॅन्स, माझे ऑडियन्सच्या डोळ्यांमध्ये ते मला प्रेम मिळावं. अँड आय थिंक दॅट्स व्हॉट रिअली मोटिव्हेटेड मी. अँड येस, म्हणजे ॲक्टिंग हे माझं पॅशन आहे, माझं प्रेम आहे. मी माझ्या करिअरमध्ये सुरुवात खूप चांगली केली होती, मग गमावलं आणि मग परत मिळालं आहे, तर मी देवाचे म्हणजे खूप मी लकी आहे आणि मला सेकंड चान्स मिळणं खूप अवघड असतं. आणि आता मी जिद्दीने पेटलो आहे. मी इतका डिसिप्लिन्ड झालो आहे, की आता मला वाटतं, की 30 वर्षांपूर्वी इतका डिसिप्लिन्ड असतो, म्हणजे त्यावेळी लक्षात येत नव्हतं ही गोष्ट. हे बघा, बनवते, बिघडवते तर ही जनताच. या पब्लिकला विचारूया त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर. सर, धरमवीर सिनेमामध्ये तुम्ही धरमजींच्या बालपणीचा रोल साकारला होतात. तर त्यावेळेच्या काही आठवणी असतील ज्या तुम्ही आम्हाला सांगू शकता का? हो, खूपच म्हणजे म्हणजे मला तो एक स्पेशल दिवस होता, की मी स्कूलमधून घरी आलो आणि पप्पांनी मला विचारलं, की "तू माझ्या बालपणीचा रोल करशील का?" मी म्हणालो, "हो, करेन मी." कारण त्या वयामध्ये ना इनिबिशन्स नसतात, कुठली भीती नसते आणि तुम्ही सगळे सगळे तुम्हाला सांगत आहेत, की "तू ॲक्टर होशील." तर मी म्हणालो, "हो, मी करेन." तर एक ओव्हरनाईट त्यांनी माझ्यासाठी कपडे बनवले आणि मला काय माहीत होतं, की मी तिथे जाईन आणि मी फ्रॉक घालायला लावणार ते. तर आता मला एम्बॅरेस तर नाही करायचं सगळ्यांना बोलून, परंतु मी 5-6 वर्षांचा होतो यार. आता ब्रीफ घालत नव्हतो ना त्या वयामध्ये. तर जेव्हा मी ड्रेस घातला तर मी म्हणालो, यार भंवरलाल होता त्यांच्याबरोबर तेव्हा त्या काळामध्ये मी म्हणालो,
भवरलाल हे तर मला काहीतरी शॉर्ट पॅन्ट द्यायला सांग यार. मी तर यु नो हे कसं फिरतोय हे असं. तर त्यांनी मला एक शॉर्ट पॅन्ट दिली आणि माझा डायलॉग होता की ये बात है बाबा तो ये लो. आणि तर मी गेलो तिकडे तर मी हातोडी पाहिली तर मी उचलायला गेलो तर म्हणालो अरे ही तर उचलतच नाहीये. तर म्हणाले की बाबा तुमच्यासाठी ही छोटी बनवली आहे खोटीवाली. तर मला खूप एम्बॅरेसमेंट झाली की यार मी ही खरी उचलू शकत नाही मला खोटी दिली यांनी. तशी उचलू शकत नव्हतोच तर ही उचलावी लागेलच. तर मी उचलून शॉट दिला आणि रस्त्यात मी पप्पांना विचारलं की पप्पा मला पैसे तर दिले नाही. तर पप्पा म्हणाले हे घे. त्यांनी आपली बॅग उघडली आणि एक 10,000 रुपयांचा गठ्ठा दिला आणि म्हणाले घरी जा बीजी म्हणजे माझी ग्रँडमदरला दे आणि तिला सांग की सगळ्या स्टाफमध्ये वाटून टाकायला. तर मी माझ्या घरी गेलो मी बीजीला दिलं आणि सगळ्या स्टाफमध्ये पैसे वाटले आणि मग घरात सगळे विचारत होते की तू काय केलंस काय शॉट होता तुझा. तर मला वाटतं कमीत कमी 20-30 घरचे हँगर तोडले मारून दाखवण्यासाठी की मी हे केलंय. तर ही खूप ब्युटिफुल मेमरी होती माझ्यासाठी. माझ्या आयुष्यामध्ये माझी सुरुवात झाली पप्पांचा बालपणाचा रोल करताना. बालपणीचा रोल करत करत आणि माझ्या पप्पांची लास्ट फिल्म 21 त्यामध्ये त्यांचा जो पोर्शन होता जेव्हा त्यांना यंग दाखवलं गेलंय तर त्यामध्ये जो व्हॉइस आहे तो माझा आहे. तर मी खूप लकी आहे की मी एक भाग होऊ शकलो माझ्या पहिल्या सिनेमात वडिलांचं बालपण साकारताना आणि त्यांच्या शेवटच्या सिनेमामध्ये मी आपला आवाज दिला त्यांच्या कॅरेक्टरसाठी. तर ती सगळ्यात स्पेशल गोष्ट आहे माझ्यासाठी.